वाजवणारा माणूस, आय रिपीट, तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. आणि या संपूर्ण भागाने लोकसभेला जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याबद्दल मी तमाम या भागातल्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा एका विश्वासाच्या नात्याने पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी, जी मेरिटवर असेल, एक पारदर्शक काम करण्यासाठी आम्हाला ही संधी द्यावी अशी विनंती करायला मी आहे. पहिल्या दिवसापासून एकच मुद्दा मांडतात की इथले दादागिरी या ठिकाणी संपवायची, मात्र इथलेच उमेदवार अपोजिटचे आहेत महेश कडगे, ते म्हणतायत की आम्हालाच समोरच्याकडनं धमक्या येत आहेत, कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. विरोधाभास दिसतोय हा सगळं. अहो, कॅन्डिडेटचा व्हिडिओच आहे ना, 20 तारखेला दाखवतो. अजून काय तुम्हाला एव्हिडन्स पाहिजे? चित्रावर म्हणाला की भाजप म्हणजे महाविकास आघाडीने वोट जिहादचा सौदा केलाय 17 मुस्लिम संघटनांची आणि त्यांनी 17 मागण्या पण पत्र दिलंय. ही लोकशाही आहे, सगळ्यांना बोलायचा अधिकार. राज्याचा जो प्रचाराचा मुद्दा आहे तो आम्ही नाही आणलेला, तो भारतीय जनता पक्षाने आणलेला. आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचे मूळ मुद्दे ज्याच्यासाठी आम्ही मतं मागतोय. आम्ही मतं का मागतोय? आम्हाला असं वाटतं महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे. महाराष्ट्रात प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार झालेला दिसतो. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही पुन्हा येऊन महाराष्ट्र देशातला 1 नंबरचं राज्य व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढतोय. त्याच्यात शेतकरी असतील, आमच्या महिला भगिनी असतील, आमची युवा पिढी असेल, याला न्याय देण्यासाठी आम्हाला भाजपकडून एक तो सेफ हेचा नारा खरं तर सुरू केलाय. तुम्ही तसं कॅम्पेन सुरू केल्याचं पाहायला मिळतं. अनेक मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रात तशी जाहिराती. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये हा राज्य आणि हा देश अदृश्य शक्तीच्या धमक्यांनी आणि मनमानीने चालत नाही. तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. आणि या सगळ्या ज्या जाहिराती ते करतायत किंवा जे स्टेटमेंट्स येत आहेत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. म्हणून पुन्हा एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्ष हा संविधान विरोधी आहे. निवडणुका सुरू असताना त्यांचं एक वक्तव्य आलेलं आहे. हा जग जो आहे तो 2 विचारांमध्ये विभागला गेला, एक आस्तिक आहे आणि एक नास्तिक आहे, असं एक उदाहरण त्यांचं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. आताही खरं तर काही सर्वेमध्ये महाविकास आघाडी सत्ता दाखवली, तर काही सर्वेमध्ये महायुतीकडे नाही असं. तुम्ही स्वतः काय तुमचा अंदाज आहे, कशा पद्धतीने? मला सर्वेचं वगैरे मला माहिती नाही. मला मायबाप जनता काय म्हणते माहिती आहे. आणि आज महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अन्याय, हे सगळं तुम्ही बघताय. त्याच्यामुळे ह्या परिवर्तन हे काय फक्त सत्तेसाठी नाहीये, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंश. आणि हे जे सरकार आज महाराष्ट्र आहे ते दिल्लीवरनच चालतं. तिन्ही पक्ष दिल्लीच ठरवते, कॅन्डिडेट पण दिल्लीच ठरवते. त्याच्यामुळे महाराष्ट्राला एक स्वाभिमानी महाराष्ट्राचं हक्काचं सरकार हवं. 3-4 दिवसापूर्वी देवेंद्र या ठिकाणी आले. फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक हे पवार साहेब आहेत आणि फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक पवार साहेब आहेत आणि डायरेक्टर सुप्रिया ताई आहेत. त्यांनी दाखला दिलाय तो हिंजवडी कंपन्यांचा. हिंजवडी कंपन्या इथून स्थलांतरित झाल्या असं. अहो, हिंजवडी माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे आणि फेक नरेटिव्ह नाही. डेटा बघा काय परिस्थिती आहे आज रस्त्यांची. मी स्वतः आंदोलनं केलेली आहे आणि आर्टिकल्स, डेटा, मी खोटं बोलत असेल देवेंद्रजींना वाटतं तसं, पण देवेंद्रजी ना जबाब द्यावा लागेल ह्या राज्याला अनेक गोष्टींचा. की तुमच्याकडे मी अनेक वेळा तिथले हिंजवडीचे रस्ते सुधारा ही मागणी करते. पाण्याचे प्रश्न, क्राईम, ड्रग्ज, याचा तुम्ही काय करताय? हा नरेटिव्ह पण फेक आहे. आणि मला एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे की देवेंद्रजी, तुम्ही आम्हाला फेक नरेटिव्हचे डायरेक्टर, क्रिएटर वगैरे म्हणता. 70,000 कोटी रुपयाचा आरोप तुम्ही केला. त्याचा जी फायनल सही केली फाईलवर ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केली.
ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला त्याची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांनी लावली आणि त्याच देवेंद्र फडणवीसांनी जे अजित पवार विरोधी पक्षात होते त्या अजित पवारांना बोलवून फाईल घरी मागवली आणि घरी अजित पवारांना फाईल दाखवली, ही बघा इन्क्वायरी. हे फेक नॅरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला द्यावं लागेल, कारण का महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं पाप हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि हे मला माहिती नव्हतं. अजित पवारांनी तुमच्या चॅनलवर मी सांगलीला भाषण करताना ऐकलं. सुनील टिंगरे यांनी पुन्हा एकदा नाकारलं. तुम्ही तर पुरावा दिलेला आहे, तर तरीही म्हणतायत की मी कोणतीही नोटीस या ठिकाणी पाठवली, पक्षात नोटीस पाठवली पवार साहेबांना असं म्हणतात. पक्षाच्या नोटीसच्या खाली थ्रू प्रेसिडेंट ऑफ पार्टी, इंग्रजीमध्ये प्रेसिडेंट ऑफ पार्टी म्हणजे पक्षाच्या अध्यक्षाच्या माध्यमातून ती जर नोटीस लिहिलेली असेल तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आहेत. त्याच्यात आज आम्हाला जी धमकी दिली आहे त्याच्यात शब्द असं वापरलाय की क्रिमिनल केस करू जर तुमचे नेते आणि तुमचे ऑफिस बेरर्स माझ्या विरोधात बोलले. आदरणीय पवार साहेब ऑफिस बेरर आहेत, आदरणीय पवार साहेब नेते आहेत. त्यांनीच पाठवलेल्या त्यांच्या वकिलांनी पाठवलेली नोटीस ती तुम्ही पाहिली आहे का सगळ्यांनी? त्या नोटीस मध्ये काय लिहिलंय? ती नोटीस आलेली आहे, ती त्यांनी कदाचित वाचली असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण त्यांनी आदरणीय सुनील टिंगरेंनी आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी आणि माननीय खडगेजी यांना सुनील टिंगरेंनी एक धमकी दिलेली आहे. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्रपक्षांना द्यावं लागेल की एका सशक्त लोकशाहीमध्ये जर आम्ही खरं बोलत असू, फोर्सची घटना झाली का? हो झाली. ऍक्सिडेंट झाला का? झाला. तो तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर दाखवला गेला. एक युवा आणि युवतीची हत्या झाली त्याच्यावर, आणि त्याच्या विरोधात बोलणं जर पाप असेल, चुकीचा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे, कारण का मी खरं बोलणार. आणि याच्यासाठी जर काय त्यांची युती जर आमच्यावर खटले पडणार असतील तर हे संविधानाच्या विरोधात आहे आणि लढाईची माझी पूर्णता आहे. अजितदादा आज परत एकदा म्हणालेले आहेत की लोकसभेत ताईंना साहेबांना खुश केलं, आता विधानसभेत मला खुश केलं. साकडं परत एकदा त्यांनी बारामतीकरांना. आम्ही मत खुश करण्यासाठी नाही हो मागत. आम्ही विनम्र विनंती करतो, आम्ही मत खुश करण्यासाठी नाही मागत. आम्ही मत सेवा करण्यासाठी. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधींनी लोकांना आनंद द्यायचा असतो, लोकांनी आम्हाला नाही. आम्ही सेवक आहोत. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची जबाबदारी आमच्यावर. याच्यासाठी अतिशय विनम्रपणे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी मत करतो. खरं तर धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केलं होतं नागपूरपासून दुसऱ्यांच्या रॅलीत जे दिसल्या त्यांची कुठे पाठवा आम्ही बंदोबस्त करून व्यवस्था करू. या राज्यामध्ये कुठल्याही पुरुषाला, आणि जो भारतीय जनता पक्षाचा नेता आहे, ज्या गलिच्छ पद्धतीने या राज्यातल्या महिलांना त्यांनी धमकी दिली आहे त्याच्या विरोधात आम्ही केस करतोय. त्यांना इलेक्शन कमिशन मध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही नोटीस पाठवलेली आहे. आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कुठल्याही भारतीय जनता पक्ष किंवा कुठल्याही पुरुषांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही भारतीय जनता पक्षाची गलिच्छ संस्कृती आहे, ज्याच्यात सातत्याने महिलांचा अपमान करतात, महिलांना धमक्या देतात. नगरला तुम्ही बघितलं, नगरला बाळासाहेब थोरातांची लेक, तिला धमकी आणि गलिच्छ भाषा तिच्याबद्दल वापरली. आता धनंजय महाडिक जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी परवा धमकी दिली. काय समजतात ते? अदृश्य शक्ती त्यांच्या मागे म्हणून काही करतील. आम्ही याचा होऊ देणार नाही. अशा गलिच्छ विचाराच्या विरोधात ताकदीने आम्ही लढू आणि या राज्यातली कुठलीही महिला पाहिजे ठिकाणी जाईल. आणि यांनी एक तरी बहिणीचे पैसे बंद करून बघावे. गाठ या सुप्रिया सुळेचे, त्या प्रत्येक महिलेच्या पुढे ढाल म्हणून तिच्या बाजूने उभी राहा.